रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. बाई म्हणजे अठराशे दिवसांची म्हणून बाराची पूर्वी महाराष्ट्राचे माते उपमुख्यमंत्री आज माते एकनाथजी शिंदे आज माते देखील तुझ्या दर्शनाकडून लेकरांनी ही तुझी खाना नारळ होती म्हणून तुका साडी चोळी नेसवलेली आहे. त्याचप्रमाणे ते गोड पाळायचं म्हणून तो पावन करून घे. लेकरांची जी काही इच्छा आहे ती परिपूर्ण कर. लेकरू ज्या ठिकाणी रवता असतात त्या ठिकाणी त्यांना सुख शांतता मिळण्याची गोष्ट कर. मग ते लेकराची जी आवडलेली कामं असतात ती तुझ्या शक्तीने परिपूर्ण कर. पुढे लेकराचा मग भवितव्य उज्ज्वल घडव. आज मग ते लेकरांना तुझ्या दर्शना घेऊ. ही तुझी खाण्याला मोठी करून साडी चोळी नेसवण्याची पावन करून घे. पुढे लेकरांच्या आरोग्याची चांगल्या प्रकारे काळजी घे. दयाळूंनी बघा. सामंत साहेब हे सुद्धा आई भराडी मातेच्या दर्शनाला आलेले आहेत. शिवसेना नेते रवींद्र फाटक साहेब हे सुद्धा आई भराडी मातेच्या दर्शनासाठी आलेले आहेत. आम्ही या ठिकाणी सर्वांचा मनपूर्वक स्वागत करत आहोत. सर्व कार्यकर्त्यांना नम्र सूचना आहे, विनंती आहे, आपण व्यासपीठाच्या खाली सर्वांनी थांबायचं आहे. या ठिकाणी जी व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणी आपण सर्वांनी थांबायचं आहे. मी आमचे तरुण अंगणवाडी ग्रामस्थ तरुण कार्यकर्ते यांना सूचना करतो. सन्माननीय उपमुख्यमंत्री साहेब त्यांचा या ठिकाणी पुष्पगुच्छ आणि हार घेऊन स्वागत करत आहे. आमचे सर्व स्थानिक कार्यकर्ते आहेत, अंगणवाडीचे ग्रामस्थ आहेत, युवा तरुण आहेत, त्यांना सूचना आहे आपण सर्वांनी रंगमंचावरती यायचं आहे आणि साहेबांचं पुष्पगुच्छ घेऊन स्वागत करायचं आहे. आमचे मंडळाचे अध्यक्ष आई भराडी देवीच्या आशीर्वादाने झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये महायुतीला प्रचंड यश मिळालं. आताच आपले आमदार निलेश राणे यांनी सांगितलं. तर म्हणजे 22 तारखेला यात्रेला मला यायचं होतं, परंतु केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेबांचा कार्यक्रम तिकडे असल्यामुळे या सगळ्याच म्हणजे नेहमी भराडी आईचं दर्शन घेऊन आपण सगळे लाखो लोक या ठिकाणी आपापल्या विभागामध्ये काम करत असतो. परंतु यावेळेस तरी सुद्धा दर्शन होणारच होतं, ते आज झालं दर्शन आणि हा योग आज जुळून आला. कुणकेश्वर महाशिवरात्री कुणकेश्वराचं दर्शन झालं, आई भराडी देवीचं दर्शन झालं. तर म्हणजे अंगणेवाडी हे तमाम महाराष्ट्रातलं एक श्रद्धास्थान. तमाम महाराष्ट्रातल्या किंबहुना महाराष्ट्राच्या बाहेरचे लोक पण या ठिकाणी भराडी आईच्या दर्शनाला यात्रेला येतात. असं हे देवस्थान आहे आणि तिथं आलेला प्रत्येक जण नक्कीच त्याच्या जीवनामध्ये सुखी समृद्धी होत असतो. त्याच्या जीवनात आनंद आणि सुख समृद्धी येत असते. अशा या आई भराडी देवीची जी काही श्रद्धा आणि आशीर्वाद आहे तो प्रत्येकाला या ठिकाणी मिळत असतो. आणि म्हणून 10 वर्ष या कुडाळ मालवणमध्ये शिवसेनेचा आमदार नव्हता, पण आता खऱ्या शिवसेनेचा निलेश राणे यांच्या रूपाने आपल्याला आमदार मिळालाय. आंगणेवाडीतल्या सर्व
भाविकांना, भराडी आईच्या भक्तांना आणि मतदारांना मनापासून मी धन्यवाद देतो की आपण निलेश राणे यांना आमदार केलेला आहे आणि आमदार केल्यानंतर या भागातले प्रश्न त्यांनी गेल्या अनेक वर्षापासून त्यांना माहीत आहे. त्यामुळे पाण्याचा जो विषय त्यांनी मांडला आहे तो पाण्याचा विषय देखील आपण सोडवू आणि या बजेटमध्ये त्याच्यासाठी तरतूद करू आणि टॉवरचा जो विषय आहे जिओचा तो देखील होईल. पुढच्या आपल्या यात्रेच्या अगोदर आपण त्याचा पाठपुरावा करा आणि आपण संबंधित लोकांना सांगून हेही करू. शेवटी इथं लाखो लोक येतात आणि लाखो लोकांची सोय झाली पाहिजे, गैरसोय होता कामा नये, अशा प्रकारचं काम आपल्याला करायचं आहे. आता करोडो लोक महाकुंभात आले, त्यांची देखील सगळ्यांची सेवा तिथल्या सरकारने केली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अतिशय चांगलं नियोजन केलं आणि इथं देखील आपण दरवर्षी लाखो लोक येतात, त्यांचं देखील यात्रेचं नियोजन आपण सगळे चांगलं करता. त्याबद्दल आपल्या सगळ्यांना मनापासून मी धन्यवाद देतो. आई भराडी देवीच्या आशीर्वादाने खरं म्हणजे या राज्यात आम्ही 2.5 वर्ष जे काम केलं महायुतीने आणि आपण सगळ्या लाडक्या बहिणी, लाडक्या भावांनी, लाडक्या शेतकऱ्यांनी, लाडक्या ज्येष्ठांनी भरभरून आशीर्वाद दिले. आई भराडी देवीचे आशीर्वाद मिळाले आणि अतिशय दैदिप्यमान असं यश मिळालं. लँडस्लाइड विक्ट्री मिळाली. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये महाराष्ट्रामध्ये महायुतीचे 232 आमदार कधीच आले नव्हते आणि यावेळेस आले. आता आमची जबाबदारी आणखी वाढलेली आहे. अशा प्रकारचे आपली तीर्थक्षेत्र आहे त्यांचा विकास करणं, तिथली कनेक्टिव्हिटी वाढवणं, तिथल्या भक्तांना सोयी सुविधा मिळवून देणं आणि आता कोकणामध्ये देखील आपण सागरी महामार्ग करतोय. आता सागरी महामार्ग जो त्याचंही काम चालू आहे कोस्टल हायवेचं आणि दुसरं आपण माझ्याकडे MSRDC डिपार्टमेंट आहे त्या माध्यमातून जसं पुणे मुंबई एक्सप्रेस आपण हायवे केला, नागपूर मुंबई बाळासाहेब ठाकरे एक्सप्रेस हायवे केला, तसा मुंबई सिंधुदुर्ग एक्सप्रेस हायवे देखील आपण केला आणि मग त्याच्यामुळे कनेक्टिव्हिटी मिळेल, उद्योग येतील, व्यवसाय येतील, पर्यटनाला चालना मिळेल. इथल्या सर्व गावातल्या लोकांना मुंबई शहरात कुठे इतर शहरामध्ये नोकरीला जावं लागू नये यासाठी त्यांना इथंच रोजगार मिळेल, व्यवसाय इथंच करतील आणि म्हणून या कोकणाचा जो काही बॅकलॉग आहे तो भरून काढण्याचं काम आपल्याला करायचं आहे. पावसाळ्यामध्ये येणारं वाहून जाणारं पाणी सगळं समुद्राला जातं, परंतु या कोकणामध्ये आपल्याला छोटे छोटे डॅम असतील, बंधारे असतील, जे काही आपल्याला पाणी अडवण्यासाठी जे काय करायचं त्याचं देखील आपलं जे काही प्रस्ताव आहे आणि जे प्रकल्प आहे त्याला देखील चालना देण्याचं काम आपलं सरकार करतंय. त्यावर कामही सुरू झालेलं आहे आणि म्हणून या कोकणचा विकास करण्यासाठी आपले उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून आपण कोकण विकास प्राधिकरण आपण सुरू केलेलं आहे. त्या माध्यमातून देखील या कोकणाचा विकास झाला पाहिजे. यासाठी 3-4 आपण त्याच्यामध्ये MIDC आहे, MMRD आहे, सिडको आहे, आणखी जे काही आपल्या संस्था आहेत त्यांना एकत्र करून या ठिकाणी त्याचं देखील त्या माध्यमातून या कोकणचा विकास झाला पाहिजे. अनेक प्रकल्प आपण केले त्याच्यामध्ये मी जात नाही, परंतु आपण यावेळेस मला वाटतं महायुतीला सगळीकडेच कोकणाने भरभरून यश दिलं. इथं निलेश राणे आहेत, किरण सामंत आहेत, आता तिकडे नितेश राणे भेटले, राजापूर देखील आता राजापूरचे पण आपले सगळे लोक आले आहेत आणि म्हणून राजापूरचा तर आमदार तिकडे आहे. आता आपल्याला सगळ्यांना मिळून कोकणाचा विकास करायचा आहे. कोकणाचा जो बॅकलॉग आहे तो भरून काढायचा आहे आणि म्हणून मुख्यमंत्री, मी स्वतः, अजित दादा, आम्ही सगळे मिळून, ते नितेश राणे आपले मंत्री आहे या संपूर्ण भागामध्ये, त्यांच्याकडे जे खातं आहे मत्स्योद्योग आणि बंदर विकास, हे देखील या 720 किलोमीटरसाठी महत्वाचं आहे आणि त्यामुळे पर्यटनाला खूप वाव आहे. पर्यटनाला चालना देण्यासाठी देखील आपलं सरकार पुढाकार घेईल आणि म्हणून आई भराडी देवीच्या आशीर्वादाने यापुढे देखील आपण इथं आल्यानंतर एक प्रेरणा, ऊर्जा मिळते आणि म्हणून आईकडे विनंती केली, साकडं घातलं की या महाराष्ट्रातल्या माझ्या लाडक्या बहिणी, माझे लाडके भाऊ, माझे लाडके शेतकरी, लाडके ज्येष्ठ या सर्वांच्या जीवनामध्ये चांगले दिवस येऊ दे, सुखाचे, समृद्धीचे, आनंदाचे दिवस येऊ दे. सर्वसामान्य माणूस हा या ठिकाणी त्याची प्रगती झाली. आज कुणकेश्वर महाशिवरात्री निमित्त
कुणकेश्वराचंही दर्शन झालं आणि भराडी देवीचंही दर्शन झालं आणि मी एवढंच मागितलं की या महाराष्ट्रातल्या माझ्या लाडक्या बहिणी यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस येऊ दे, लाडक्या भावांच्या, लाडक्या शेतकऱ्यांच्या, लाडक्या ज्येष्ठांच्या आयुष्यामध्ये सुखाचे, समाधानाचे, आनंदाचे दिवस येऊ दे आणि या महाराष्ट्राला प्रगतीकडे, विकासाकडे घेऊन जाऊ दे आणि या महाराष्ट्राचा विकास होऊ दे, हेच मागणं भराडी आई भराडी देवीकडे मागितलं. सगळ्यांना सुजलाम सुफलाम कर, सुख समृद्धी नांदू दे, बळीराजाच्या आयुष्यामध्ये सुखाचे दिवस येऊ दे, हेच आपण आज इथं आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली उबाटाचे जिल्हा प्रमुख संजय पडते यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. त्याचबरोबर त्यांच्याबरोबर असंख्य सरपंच, असंख्य पदाधिकारी उबाटाचे संपूर्णपणे शिवसेनेमध्ये आले. मी त्यांचं मनापासून स्वागत करतो. निलेश राणे इथं आमदार झाल्यापासून शिवसेना वाढवण्याचं काम, संघटना वाढवण्याचं काम करत आहे आणि म्हणून अनेक प्रवेश त्यांनी घेतले आणि आजचा देखील संजय पडते जिल्हा प्रमुख याचा प्रवेश देखील इथे शिवसेना वाढवण्यासाठी, शिवसेनेला यामुळे ताकद मिळेल आणि शिवसेना वाढेल.